दरबारातल्या काही लोकांच्या अचानक अंगात येतं. काही महिला पुरुष अचानक जोरजोरात ओरडू लागतात, किंचाळू लागतात. तेव्हा तिथं धीरेंद्र शास्त्री त्यांच्या जागेवर बसून असतात, लोकांशी बोलतात. कडाकडा आपली बोटं मोडतात आणि काही वेळापूर्वी काही ऐकून घेण्याच्या तयारीतही नसलेले ते लोक अचानक शांत होतात. हा प्रकार आहे बागेश्वर महाराजांच्या दिव्य दरबारातला. मध्य प्रदेशातल्या छतरपूर जिल्ह्यातले बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री गेल्या काही काळापासून चांगले चर्चेत आहेत. तिशीच्या आसपास असणारे बागेश्वर महाराज किंवा बागेश्वर धाम सरकार या नावानं प्रसिद्धी मिळवलेले हे धीरेंद्र शास्त्री लोकांच्या मनात काय सुरू आहे ते ओळखत असल्याचा दावा करतात. त्यांना लोकांच्या समस्या न सांगता समजतात. त्या समस्यांचे उत्तर ते कागदावर लिहून देतात. त्यांच्या दरबारात जाऊन आले की नशीब बदलतं असा लोकांचा समज आहे. बागेश्वर सरकारचा असा दावा आहे की त्यांना दैवी देणगी मिळाली. लोकांच्या समस्या त्यांना दैवी देणगीच्या माध्यमातूनच कळतात. बागेश्वर महाराजांच्या या शक्तीमुळे बागेश्वर धामला जाणाऱ्या भाविकांची संख्या सातत्यानं वाढतीये. पण काही महिन्यांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्यांच्यावर अंधश्रद्धा आणि जादूटोणा पसरवल्याचा आरोप केला होता. धीरेंद्र शास्त्री दिव्य दरबार आणि प्रेत दरबार आयोजित करून जादूटोणा करतात. याशिवाय त्यांच्या दरबारात धर्माच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट करण्याबरोबरच त्यांची फसवणूक व शोषणही होत असल्याचा आरोप या समितीकडून त्यांच्यावर करण्यात आला होता. आता हे बागेश्वर महाराज नेमके कोण आहेत? त्यांना खरंच दिव्य शक्ती प्राप्त आहे का? ते लोकांच्या मनातलं सगळं कसं ओळखतात जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत. नागपूर, छत्रपती संभाजीनगर नंतर पुण्यातही बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पुणे भाजपच्या माजी शहराध्यक्षांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं खरं. अनेक नेते मंत्री दर्शनासाठी येणार असल्याची चर्चाही रंगली. पण अजित पवार गटानं मात्र याला विरोध केला. यापूर्वीही राज्यात जेव्हा बागेश्वर महाराजांचा कार्यक्रम झाला तेव्हा देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, भागवत कराड यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी बागेश्वर महाराजांची भेट घेतली होती. या कार्यक्रमांवरून भाजपवरही अनेकदा टीका झाली होती. असो, तर सगळ्यात आधी हे बागेश्वर महाराज नेमकी कोण आहेत याबद्दल जाणून घेऊ. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा जन्म 4 जुलै 1996 रोजी मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गडापंज गावात झाला. एका सर्वसाधारण ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबात आई, वडील, एक बहीण आणि एक भाऊ होते. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना लहानपणापासूनच आध्यात्मिक गोष्टींची आवड होती, ज्याचं शिक्षण त्यांनी त्यांच्या आजोबांकडून घेतलेलं होतं. ब्राह्मण कुटुंबातले असल्यानं धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना गावातले लोक घरातल्या छोट्या मोठ्या पूजेसाठी आमंत्रण द्यायचे. त्यांचे वडीलही गावात पुजारी होते. असं म्हणतात की त्यांची आई त्यांना घरात प्रेमानं धीरू अशी हाक मारायची आणि गावातील लोक त्यांना धीरेंद्र गर्ग म्हणतात. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं सुरुवातीचं आयुष्य गावातच गेलं. त्यांनी त्यांच्या आजोबांकडून महाभारत, रामायण, भागवत कथा आणि पुराण महाकाव्यांचे धडे घेतले आणि दरबाराला सुरुवात केली. परिणामी त्यांनी भगवान हनुमानाची पूजा करायलाही सुरुवात केली आणि कथितपणे लहान वयातच त्यांनी सिद्धीही प्राप्त केली. गावातील लोकांमध्ये बसून त्यांनी कथाकथन सुरू केलं आणि हळूहळू कथांमध्ये ते इतके प्रवीण झाले की 2009 मध्ये त्यांनी पहिली भागवत कथा जवळच्या पहारा येथील खुदान गावात सांगितली. हे करत असताना त्यांची आजूबाजूला ओळख झाली आणि लोक त्यांच्या गावातील भागवत कथा कार्यक्रमात त्यांना ऐकू लागले. त्यांनी त्यांच्या गढागावात असलेल्या शंकरजींच्या प्राचीन मंदिर हे त्यांचं स्थान म्हणून निवडलं. या मंदिरात शंकराचे ज्योतिर्लिंग आहे, जे बागेश्वर मंदिर म्हणून आज ओळखलं जातं. 2016 मध्ये ग्रामस्थांच्या सहकार्याने इथं मोठा यज्ञ आयोजित करण्यात आला होता. त्यात श्री बालाजी महाराजांच्या मूर्तीचीही प्रतिष्ठापना करण्यात आली होती. तेव्हापासून हे ठिकाण बागेश्वर धाम म्हणून ओळखलं जाऊ लागलं. बागेश्वरच्या या मंदिराला बागेश्वर धाम होण्यास वेळ लागली नाही आणि धीरूचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणण्याचा प्रवास इथूनच सुरू झाला. बागेश्वर धामच्या महाराजांनी आपला आभास अशा प्रकारे दाखवला की हजारो लोक दर्शन घेण्यासाठी आता इथे पोहोचू लागले. पण बागेश्वर महाराजांना खरी प्रसिद्धी मिळाली ते सोशल मीडियामुळे. यूट्यूब, फेसबुकवर त्यांच्या दरबारातले व्हिडिओज व्हायरल झाले आणि मध्य प्रदेशातले बागेश्वर महाराज देशभर प्रसिद्ध झाले. त्यांनी आपल्या धार्मिक ज्ञानानं, शक्तींनी आणि कथेच्या शैलीनं लोकांना जोडण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांचे भक्त वाढू लागले. महाराज बागेश्वर धाम मध्ये दिव्य दरबार आणि प्रेत दरबार आयोजित करतात. जगभरातून लोक आपलं दुःख घेऊन त्यांच्या दरबारात पोहोचतात. उपस्थितांमधल्या समस्या घेऊन आलेल्या लोकांना महाराज मंचावर बोलवतात. त्यांची समस्या काय आहे ते एका कागदावर लिहून दाखवतात आणि त्या समस्येवर उपायही सांगतात. हे महाराज लोकांच्या अंगातली भूतही उतरवतात असा दावा केला जातो. दरबारात भूतबाधा झालेल्यांना महाराज मंचापर्यंत बोलवतात. त्यांच्या अंगातलं भूत उतरवतात. याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. बागेश्वर
बागेश्वर महाराज पीडितेचे विचार एका कागदावर आधीच लिहून ठेवतात असंही लोक सांगतात. ते ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. पूर्वी महाराज एकट्या बागेश्वर धाम मध्ये दरबार चालवत असत, पण आता ते देशासह विदेशातही दरबार भरवून लोकांच्या मनावर राज्य करतात. पण बागेश्वर उर्फ धीरेंद्र महाराज जे दावे करतात तो चमत्कार नसून समाजसेवा असल्याचा दावाही त्यांनी केलाय. पण त्यांना खरंच दिव्य शक्ती प्राप्त आहे का? तर बागेश्वर महाराजांना लोकांचे विचार कसे कळतात यावर काही तज्ञ दावा करतात की ही एक कला आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल विचार करतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर काही हावभाव निर्माण होतात. ते हावभाव काही लोक वाचू शकतात. ज्या पद्धतीने अंध व्यक्ती ब्रेल लिपीच्या मदतीने वाचू शकतात, तसं लोकांच्या चेहऱ्यावरचे भावही वाचू शकणारे लोक आहेत. हातवारे आणि शारीरिक प्रयत्नांव्यतिरिक्त समोरच्या व्यक्तीचे वर्तन कसे, यासोबतच त्याची बोलण्याची पद्धत काय हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं. बागेश्वर महाराजांची पोलखोल करण्याच्या प्रयत्नात अनेक लोक तिथं गेले, पण बागेश्वर महाराजांनी त्यांनाच निरुत्तर कसं केलं याचे व्हिडिओज देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. गेल्या काही काळापासून बागेश्वर महाराज त्यांच्या राजकीय वक्तव्यांमुळेही अनेकदा चर्चेत आले. तर बागेश्वर महाराज लोकांच्या मनातलं ओळखतानाचे भूत प्रेत उतरवण्याचे अनेक व्हिडिओज तुम्हीही पाहिले असतील. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.